नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सेमन किंवा धातूमुळे दातांचं स्वास्थ्य चांगले ठेवता येतं का आणि ते कसे त्याबद्दल सांगा. म्हणजे सिमेंट किंवा युरियामुळे दातांचं स्वास्थ्य ठीक ठेवता येतं का? बरोबर आहे. हो. तुमचं वय सांगा मला. 28 सर. चला चला, व्हेरी गुड. सांगूया तुम्हाला. हे बघा, आपण जेव्हा एखादा टॉपिक सांगतो त्यावरती अभ्यास करतात. कुणी विचार करेल का की तुमच्या दातांचा आणि त्या सिमेंटचा काही संबंध असेल का? सांगूया आपण. यातलं विज्ञान काय, सायन्स काय ते सांगूया आणि सर्वांना माहीत पाहिजे. करेक्ट. मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. हे बघा, तुमची जशी लाळ येते की नाही, मग ते अन्न पचन करते, डोळ्यातनं अश्रू येतात की नाही, ते भावना व्यक्त करतात. मग प्रत्येक ग्रंथी जसं इन्शुलिन बनवते, थायरॉईडचं थायरॉईड हार्मोन बनवतं, तसंच तुमचा अवयव ही एक ग्रंथी आहे. त्यामध्ये तयार होणारं हे जे सिमेन असतं, मी तर सांगेन 200 प्रोटीन असणारं अतिशय उपयुक्त असा तो स्त्राव असतो, जो की स्पर्मला नरिशमेंट करतो, फिडिंग करतो. पण त्यासोबतच त्यामध्ये झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, विटॅमिन सी आहे, ट्रेस एलिमेंट्स आहेत. हे काय करतात, त्या दाताला चकाकी आणतात. म्हणजे तुम्ही म्हणाल का ते लावायला पाहिजे? नाही. अहो, स्पर्मिडिन नावाचा जो घटक आहे, झिंक असणारे घटक आहे. तुम्ही पाहताना काय असतं, पेस्टमध्ये आपल्या झिंक असणारे, मॅग्नेशियम असणारे एलिमेंट असतात. हे प्रोसेस केले जातात आणि प्रोसेस करून तुम्ही त्याचा वापर केला तर जसं ते सिमेंट फ्लुइड आतले प्रोटीन, विटॅमिन सी, झिंक आणि मॅग्नेशियम जसं त्या स्पर्मसाठी नरिशमेंट देतं, त्याला चकाकी आणतं, त्याला स्पीड देतं, तसेच तुमचे दात जे आहेत त्याचंही स्वास्थ्य ते मेंटेन ठेवतात. म्हणून किती मोठा उपयोग आहे पहा. नक्कीच. पण आपला नॉन पार्टनर, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड हे फार महत्वाचं असतं. त्याचं डिस्कशन आपल्या ओघामध्ये करणारच आहोत आपण.